इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या वतीने स्टार्स प्रकल्पाअंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांना या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी करायची असेल तर ही नोंदणी कुठे आणि कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमधून परिपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य विसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मुख्याध्यापक सक्षमीकरण या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्याला याच व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्टर करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे। या लिंकवर क्लिक करून आपण मुख्याध्यापक सक्षमीकरण या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकता। ही नोंदणी करण्यासाठी कशा पद्धतीने फॉर्म भरावा ही माहिती आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। सर्वप्रथम याच व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोंदणी करण्यासाठीची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक करा। त्यानंतर या पद्धतीने फॉर्मचा हा एक डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी आपण बघू शकतो सुरुवातीलाच ऑनलाइन प्रशिक्षण 2024-25 मुख्याध्यापक सक्षमीकरण बाबत काही सूचना आणि माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ही सूचना आपण वाचायची आणि त्यानंतरच पुढील फॉर्म हा आपल्याला भरायचा आहे। राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित इयत्ता पहिली ते 12वीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या जे कोणी शिक्षक बांधव प्राचार्य मुख्याध्यापक असतील त्यांनी हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। या ठिकाणी आणखी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण पाहूया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते 12वीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य या पदांवर कार्यरत व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो। त्याप्रमाणे प्रथम वेळी नोंदणी करणारे, त्यानंतर पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाइन प्रशिक्षणात सुरुवात न केलेले असतील तर असे सदस्य देखील या ठिकाणी हे प्रशिक्षण पुन्हा घेऊ शकतात। नोंदणी करताना ईमेल ID, संपूर्ण नाव विथ स्पेलिंगसह, जिल्हा ही माहिती आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे। आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल ID द्वारेच होणार आहे। म्हणजेच फॉर्म भरताना आपला जो ईमेल ID आहे हा व्यवस्थित भरा, जेणेकरून आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ त्यावेळेस ऑनलाइन प्रशिक्षण घेताना आपल्याला साइन इन करताना कोणतीही अडचण येऊ नये। आपल्याला जी काही पुढील माहिती आहे ती आपल्या ईमेलवर मिळणार आहे, म्हणून ईमेल ID हा व्यवस्थित भरायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे ही फक्त आणि फक्त आपल्याला इंग्रजी भाषेतच भरावी लागणार आहे। ही सगळी माहिती आपण या ठिकाणी या सगळ्या सूचना या ठिकाणी आपण समजून घ्या आणि त्यानंतर खाली असलेला फॉर्म भरायला आपल्याला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी सुरुवातीलाच आपला प्रथमतः ईमेल ID द्यायचा आहे, त्यानंतर आपलं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये, त्यानंतर आपलं मिडल नेम हे देखील आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे, सरनेम हे देखील आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपला जो काही जिल्हा आहे हा या ठिकाणी निवडा, त्यावर आपण क्लिक करा आणि त्यानंतर ही सगळी माहिती पुन्हा एकदा खात्री करून घ्या, स्पेलिंग बरोबर आहे की नाही याची खात्री करा आणि या डॅशबोर्डवरचा हा फॉर्म भरला गेला असेल तर आपण पुढच्या जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे वळणार आहोत। यासाठी आपल्याला नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करूया। यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने पुन्हा एक डॅशबोर्ड येईल। यामध्ये आपल्याला आपला जो काही तालुका आहे हा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याखाली असलेल्या नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करूया। यानंतरचा हा जो फॉर्म आहे या ठिकाणी आपलं डेसिग्नेशन म्हणजेच आपलं जे काही पद आहे हे पद या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। जे काही योग्य ऑप्शन असेल त्यामध्ये यामध्ये फक्त आपल्याला टिक करायचं आहे, चेकमार्क करायचा आहे। अशा पद्धतीने जे काही आपलं पद असेल ते या ठिकाणी निवडा। फुलफिल हेडमास्टर, इन्चार्ज हेडमास्टर, प्रभारी असतील तर या ठिकाणी इन्चार्जवर क्लिक करा आणि आपण मुख्याध्यापक अथवा प्राचार्य असाल या ठिकाणी
पहिला जो टॅब आहे त्यावर क्लिक करायचा आहे। आपलं जो काही योग्य पर्याय असेल, योग्य पद असेल या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्यानंतर नेम ऑफ स्कूल अँड कॉलेज। बघा या ठिकाणी आपल्या पूर्ण शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। जे काही कॉलेजचं नाव असेल कॉलेजचं नाव टाकायचं, पण हे सगळं काही भरताना आपल्याला या ठिकाणी इन इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्येच हा फॉर्म भरायचा असल्यामुळे या ठिकाणी कॉलेज अथवा शाळेचं नाव हे इंग्लिशमध्ये भरायचं आहे। यानंतर त्या ठिकाणी खाली आपण पाहिलं तर टोटल सर्व्हिस ॲज अ हेडमास्टर प्रिन्सिपल, म्हणजे मुख्याध्यापक अथवा जे प्राचार्य असतील यांची आत्तापर्यंत टोटल सर्व्हिस किती झालेली आहे, सेवा किती झालेली आहे हे या ठिकाणी भरायचं आहे। बघा लेस दॅन 5 इयर्स, मोर दॅन 5 इयर्स, मोर दॅन 10 इयर्स, मोर दॅन 20 इयर्स, म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त झाले आहे, 10 वर्षापेक्षा जास्त झाले आहे का 5 वर्षापेक्षा जास्त का 5 पेक्षा कमी आहे, योग्य ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर आपलं जे काही शाळा असेल किंवा कॉलेज असेल, मग हे गव्हर्नमेंटमध्ये आहे का प्रायव्हेट एडेडमध्ये आहे, जे काही आपल्या योग्य पर्याय असेल तो या ठिकाणाहून आपण सिलेक्ट करायचा आहे। यानंतर सगळ्यात खाली हॅव यू रजिस्टर्ड ओनली बट नॉट कम्प्लिटेड धिस ट्रेनिंग बिफोर, सदर प्रशिक्षणाची केवळ नोंदणी केली परंतु प्रशिक्षण पूर्ण केले नाही। बघा मागील काळामध्ये आपण या ठिकाणी नोंदणी केली पण प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, सो अशा त्या शिक्षकांसाठी, त्या मुख्याध्यापक प्राचार्यांसाठी हा टॅब आहे। योग्य पर्याय असेल तर यस करा, नसेल तर नो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे। लक्षात घ्या मोबाईल नंबर आपण जो देणार हा देखील या ठिकाणी इन इंग्लिशमध्येच आपल्याला द्यावा लागणार आहे। सो अशा पद्धतीने हे सगळी काही माहिती आहे ही भरा आणि त्यानंतर सगळ्यात खाली शेवटी सबमिट नावाचा हा टॅब आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा सबमिटवर आपण क्लिक केलं की आपण फॉर्म पूर्णतः भरलेला आहे, सक्सेसफुली झाला आहे याचा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि त्यानंतर आपल्या मेलला याच्या बाबतीत माहिती मिळेल। त्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला ईमेल ID हा चेक करा, जेणेकरून या प्रशिक्षणाबाबतची सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामध्ये आपल्याला लॉगिन ID, पासवर्ड या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळतील आणि त्यानंतर प्रशिक्षण कसं घ्यायचं आहे याबाबत त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण मुख्याध्यापक सक्षमीकरण हे प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण करू शकतो। मी आशा करतो की दिलेली ही सर्व माहिती आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।